नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत करते तुमच्या एका नवीन रेसिपीमध्ये। तर आज आपण अगदी नवीन अशी रेसिपी पाहणार आहोत। तुम्ही म्हणत असाल की नवीन काय, ही तर चकलीच आहे। पण ही जी चकली आहे ना, तर आपण बटाटा आणि ज्वारीच्या पिठापासून बनवलेली आहे। अगदी कुरकुरीत होते आणि परफेक्ट अशी चकली तयार होते। तुम्ही इमॅजिन ही करू शकत नाही, इतकी छान ही चकली तयार होते आणि बिलकुल तेलकटही होत नाही। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका। तर इथे 2 बटाटे घेतलेले आहेत मी। बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत। इथे बघा, बटाटे उकडून याची साल काढून घेतलेली आहे। आता जे हे बटाटे आहेत ना, आपल्याला किसून घ्यायचे आहेत। तुम्ही मिक्सरलाही बारीक करून घेऊ शकता, पण किसलं तरीही चालेल, काही हरकत नाही। तर याला आता मी किसून घेतेय। तर मी छोट्या किसणीने याला किसून घेते। बटाटा जास्त शिजल्यामुळे लगेच बारीक होतोय बघा, मॅश होतोय। बटाटा हाताने मॅश करू नका, किसूनच घ्या, म्हणजे एकसारखा बारीक होतो। तुम्हाला जर किसून घ्यायचा नसेल तर तुम्ही मिक्सरलाही बारीक करू शकता, पण इथं मी किसणीने किसून घेते बघा। थोडासा गरम आहे, पण जो मॅश झालेला बटाटा आहे ना, तो परत मी किसणीवरती घेतला आणि किसून घेतलेला आहे, म्हणजे एकदम छान असा बटाटा आपला मॅश होतो। आपण आत्तापर्यंत अनेक चकलींचे प्रकार बघितले आहेत। तांदळाची आणि बटाट्याची चकली बघितलेली आहे, भाजणीची चकली बघितली आहे, फक्त ज्वारीच्या पिठाची चकली बघितलेली आहे, मैद्याची चकली बघितलेली आहे। पण इथं ना आपण बटाटा आणि ज्वारीचं पीठ वापरून चकली बनवत आहोत। तर बघा, इथं सर्व बटाटा मी मॅश करून घेतलेला आहे आता। तर आता यामध्ये आपण पीठ घालणार आहोत। इथे मी पीठ गाळून घेतलेलं आहे आधीच, पीठ गाळूनच घ्यायचंय। 2 वाटी आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचंय आणि ज्या वाटीने आपण ज्वारीचं पीठ मोजून घेतलेलं आहे, त्याच वाटीने 1 वाटी आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे। हे पीठ पण मी गाळून घेतलेलं आहे। मीडियम साईजची वाटी घेतली आहे, साधारण 100 ग्रॅम पीठ एका वाटीमध्ये बसेल। इथे माझी पाटी छोटी झाली म्हणून मी परात घेतलेली आहे। आता की नाही आपण यामध्ये थोडे काही मसाले घालूयात। इथे बघा, 2 ते 3 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत, जिरा पावडर घेतली आहे, लाल तिखट 2 चमचे, धना पावडर 2 चमचे, छोटा 1 चमचा हळद आणि थोडंसं ओवा घेतलेला आहे मी। तर आपल्याला हे सर्व घालून घ्यायचं आहे। तिखट तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करा आणि आता चवीनुसार मीठ घालायचे। मीठ पण व्यवस्थित घालायचे, खूप जास्त मीठ घालायचं नाही आहे, आपल्याला मापामध्येच मीठ घालायचं आहे। आता या ठिकाणी छोटी जी कढई असते फोडणीची, ती घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण 3 चमचे तेल घेत आहोत, रिफाईन ऑइल। आपल्याला हे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि मोहन घालायचे तेलाचं आपल्याला। तर जे आता आपण बटाटा आणि चटणी मीठ घातलेलं आहे, छान असं मिक्स करून घेणार आहोत पिठामध्ये। मस्त याचा एकजीव करून घ्यायचा आहे बघा। इथे एकसारखं पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे मी। तेलही आपलं छान कडकडीत गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण तेलाचं मोहन घालणार आहोत। आता याला आपण परत एकदा मस्त असं मिक्स करून घेणार आहोत। पीठ छान असं हाताने चोळून घ्यायचंय, एकजीव करून घ्यायचा याचा। बघा, इथं आपलं पीठ अशा पद्धतीने आपल्याला चोळून घ्यायचं आहे। ही चकली की नाही बनवायला खूप सोपी आहे, अगदी कुणीही बनवू शकेल, इतकी सोपी ही चकली आहे। आता एका बाजूला मी ज्या वाटीने आपण ज्वारीचं पीठ मोजून घेतलं होतं, ती 1 वाटी भरून पाणी मी गरम करून घेतलंय। 1च वाटी पाणी गरम करून घ्यायचंय आणि आपल्याला ते गरम पाणी या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पीठ छान असं मळून घ्यायचं आहे आपल्याला चकलीसाठी। गरम पाणी घालायचं आहे आपल्याला, थंड पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे इथे। आणि हे पीठ आपल्याला गरम गरमच मळून घ्यायचं आहे। ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं होतं ना, ती 1 वाटी पाणी लागतं आपल्याला बरोबर। हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। तर बघा, इथे थोडं थोडं करून मी पाणी घातलेलं आहे आणि पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। आता की नाही मुलांना सुट्ट्या सुरू होतील काही दिवसांमध्ये, दुपारच्या वेळेस मुलांना काहीतरी खाण्यासाठी तुम्ही अशा चकल्या करून ठेवा। अगदी कमी वेळामध्ये ही चकली तयार होते, शिवाय याला कुठलीही जास्त मेहनत लागत नाही, कुठली भाजणी करावी लागत नाही। जे आपल्या घरात सामान आहे ना, त्यातूनच ही चकली तयार होते। बघा, इथं जे सगळं पाणी गरम केलेलं होतं ना, मी ते सर्व पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे, एक डो बनवून घ्यायचा आपल्याला या पिठाचा।
जसं आपण भाजणीची चकली बनवण्यासाठी पीठ मळतो ना तसंच मळून घ्यायचं आहे। जर तुम्हाला थोडंसं पीठ घट्ट वाटलं तर थोडंसं गरम पाण्याचा वापर तुम्ही करू शकता। बघा इथे मस्त असं हे पीठ मळून घेतलेलं आहे मी। घट्टच मळायचे, खूप जास्त पातळ मळायचं नाहीये। इथे बघा आपलं चकलीचं पीठ मळून तयार आहे। आता एका बाजूला गॅसवरती कढई ठेवूयात आणि तेल घालूयात आपण। आपल्या चकल्या करेपर्यंत तेल आपलं छान गरम होईल। इथे बघा गॅसवरती कढई ठेवली आहे आणि तेल घालायचं आहे, जेणेकरून मस्त असं तेल गरम होईल आपलं। इथे मी चकलीचा सोऱ्या घेतलेला आहे आणि त्याला आपण तेल लावून घेणार आहोत। थोडंसं तेल लावायचं जेणेकरून आपलं चकलीचं पीठ चिटकणार नाही सोऱ्याला। अगदी सोपी रेसिपी आहे, कुणीही बनवू शकेल। या ठिकाणी चकलीचा साचा लावून घ्यायचा आहे। जी खरबडीत बाजू असते ना चकलीच्या साच्याची ती खाली करायची असते, म्हणजे चकलीला काटे खूप छान येतात। आता इथे बघा आपण पीठ भरून घेणार आहोत। मी दाखवल्याप्रमाणे पीठ भरायचं आहे, दाबून पीठ भरायचं, नाहीतर गॅप पडला ना आपली चकली मधून अधून तुटते। त्यामुळे व्यवस्थित असं मी जसं दाखवलं आहे तसंच आपल्याला सोऱ्यामध्ये पीठ भरून घ्यायचं आहे। तर अगदी सोपी आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे। याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये रव्याची चकली कशी बनवायची, ज्वारीच्या पिठाची चकली कशी बनवायची किंवा भाजणीची चकली कशी बनवायची याचे व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते खाली, तर नक्की बघून घ्या। पूर्ण डिटेलमध्ये मी रेसिपी दिलेली आहे तिथेही। तर इथे बघा, इथे मी चकल्या करून घेतलेल्या आहेत। बघा एका ताटामध्ये अशा पद्धतीने चकल्या करायच्या आहेत। अगदी परफेक्ट अशी चकली तयार झालेली आहे। काटेरी मस्त असे काटेही येत आहेत। बघा इथे चकली आपली बिलकुल तुटतही नाहीये। तर इथे माझा मुलगा खूप मध्ये मध्ये करतो, त्याला प्रत्येक वेळेस मध्ये मध्ये यायचं असतं। काहीतरी नवीन करायला लागली ना तर लगेच मध्ये येतो आणि त्यालाही करायचं असतं सर्व। तर इथे बघा मस्त अगदी गोल गरगरीत आपली चकली तयार झालेली आहे। एक 4-5 चकल्या मी करून घेते। तेलही छान गरम होतंय आपलं। जसं मी सांगितलं आहे प्रमाण त्याच प्रमाणात घ्यायचं आहे, म्हणजे बिलकुल बिघडणार नाही। तुम्ही थोडंफार प्रमाण कमी जास्त केलं की चकली आपली बिघडू शकते। तर जेवढं मी प्रमाण सांगितलं आहे तेवढं तुम्ही घ्या। तर इथं तेल आपलं छान गरम झालेलं आहे। थोडंसं एक चकलीचा तुकडा टाकून बघूयात। बघा मस्त असं तेल गरम झालंय। इथे गॅस मीडियम ठेवायचा आहे, गॅस फुलही ठेवायचा नाहीये आणि गॅस बारीकही ठेवायचा नाहीये। तर बघा इथे आता आपण चकली तळून घेऊयात। गॅस मीडियम ठेवायचा आहे, खूप जास्त फुल गॅस करायचा नाहीये इथे आपल्याला। चकलीमध्ये आपण बटाटा घातल्यामुळे ना तर चकली लवकर करपू शकते, त्यामुळे बघा इथे मीडियम गॅसवरच आपल्याला चकल्या तळून घ्यायच्या आहेत। तर वरची बाजू कडक होईपर्यंत आपल्याला चकली बिलकुल हलवायची नाहीये, नाहीतर चकली तुटेल आपली। तर इथे वरची बाजू छान अशी कडक झाली की आपल्याला चकली खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली करून घ्यायची आहे। उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होतील आता। मुलं घरी असलं ना फक्त डबे चेक करत राहतात की काय खायला बनवलं आहे, काय आहे डब्यांमध्ये। तर अशा आपल्याला नवीन नवीन काहीतरी प्रयोग करावे लागतात। पण हा प्रयोग मी आधी घरी केलेला होता, डायरेक्ट मी करून तुम्हाला दाखवलेला नाहीये। तर मी आधी घरी एकदा करून बघितलं, परफेक्ट माझी चकली झाली। चला तर म्हटलं मग आता आपल्या यूट्यूबच्या फॅमिलीला पण ही रेसिपी शेअर करावी, म्हणून मस्त अशी ही रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे। जशी आपण भाजणीची चकली तळतो ना तशीच तळायची आहे। तर बघा इथे मस्त अशा आपल्या तेलाच्या बुडबुड्या थोड्याशा कमी झाल्या की समजायचं की आपली चकली छान तळून तयार आहे। थोडासा वेळ जातो पण मस्त अशी चकली तळून घ्यायची, कच्ची ठेवायची नाही। जर चकली कच्ची राहिली ना तर मऊ पडते चकली, बिलकुल कुरकुरीत होत नाही। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। ही जर चकलीची तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। बघा इथं आपली छान अशी चकली तळून तयार आहे। तर बघा असा कलर व्हायला पाहिजे चकलीचा, म्हणजे छान एकदम चकली आपली तळून तयार होते। तर इथे मी बाकीच्याही चकल्या तळून घेते मी राहिलेल्या। कुठलीही भाजणी न करता, कुठलंही एक्स्ट्राचं सामान बाहेरून न आणता आपण अगदी कमीत कमी साहित्यांमध्ये आणि कमी वेळामध्ये ही चकली बनवलेली आहे।
चवीला तर अप्रतिम लागते। एकदा तुम्ही नक्की घरी बनवून बघा, खूप छान होते। इथे बघा जेवढं मी प्रमाण दिलं होतं तेवढ्यात इतक्या चकल्या झालेल्या आहेत। अगदी मस्त एकदम काटेरी आणि कुरकुरीत चकल्या झालेल्या आहेत। बिलकुल तेलकट तर नाही आहेत बघा, माझ्या हाताला तेल बिलकुल लागत नाहीये। मी तुम्हाला दाखवते। इथे बघा किती एकदम मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत। चकली म्हटलं की सगळ्यांनाच आवडते, कुणीच नाही की असं ज्याला चकली आवडत नाही। तर एकदा ज्वारीच्या पिठाची आणि बटाट्याची चकली घरी नक्की बनवून बघा। पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्हाला परफेक्ट अशी चकली जमेल। तर बघा बिलकुल ऑइली झालेली नाहीये, अगदी परफेक्ट अशी चकली झालेली आहे। नक्की बनवा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।